मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं संपत्तीची मानसिकता कशी काम करते आणि आपण नेहमी पैशासाठी काम करतो, गरजा भागवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यासाठी आपण काम करत असतो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की भविष्यकाळात फायदा देणारे पॅसिव्ह इन्कम सोर्स. पॅसिव्ह इन्कम सोर्स म्हणजे तुम्ही ॲक्टिव्हली काम नसता करत किंवा त्यामध्ये तुमचा ॲक्टिव्हनेस हा खूप कमी असतो आणि त्यानुसार तुम्हाला तिथे इन्कम सोर्स तुमचा तयार होतो. याच्यामध्ये इन्कमचे टाइप बघून घेऊया आपण, की किती प्रकारचे टाइप 2 प्रकारचे ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे जसं की तुम्ही एकटा व्यक्ती स्वतः काम करतो, आपण स्वतः काम करत असतो त्यामध्ये यामध्ये एखाद्या विशिष्ट तुमच्याकडे कला असेल किंवा तुमच्याकडे एक प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करत असाल, तर तुम्ही कन्सल्टिंग करत असता. स्वतः जॉब करत असता किंवा स्वतःचा एक बिझनेस असतो म्हणजे सेल्फ एम्प्लॉयी. स्वतःचा बिझनेस त्याच्यामध्ये सर्व कामं स्वतःच करतो म्हणजे सेल्फ एम्प्लॉयी. बिझनेसमध्ये 10 ते 15 लोकांची टीम जेव्हा एका बिझनेसमॅनच्या अंडर काम करते, तेव्हा तेव्हा तो एक बिझनेसमॅन होतो आणि त्याच्याशिवाय कामं होतात, त्याला पण बिझनेस म्हणतो आणि जी कामं सर्व बिझनेसमध्ये स्वतःलाच करावी लागतात, त्या बिझनेसला किंवा त्या प्रोसेसला एक सेल्फ एम्प्लॉयी असं म्हणतो आपण. म्हणजे ॲक्टिव्ह इन्कममध्ये हे सर्व इन्कम येतात. याच्या रिलेटेड जेवढी स्वतः कामं जी करतो आपण, जे काही जॉब असेल किंवा तुमचा असं बिझनेस असेल किंवा एखादं विशिष्ट काम असेल, याला ॲक्टिव्ह इन्कम म्हटलं जातं आणि बरेचसे लोकं आज जवळपास अ, 95% लोकं ही ॲक्टिव्ह इन्कम त्यांचा सोर्स आहे इन्कमचा आणि बाकीचे एक 5 ते 10% जे लोकं आहेत, म्हणजे 10% मध्ये येणारे जे काही बाकीचे जे लोकं आहेत, ते जनरली पॅसिव्ह इन्कम सोर्स त्यांनी तयार केलेले असतात. त्यांच्याशिवाय त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येतात, अशी ती सिस्टम तयार करतात. पॅसिव्ह इन्कम सोर्स सतत इन्कम येत राहील. पॅसिव्ह इन्कम सोर्स. जेव्हा तुमचे पॅसिव्ह इन्कम सोर्स तयार होतील, पाठीमागे आपण बघितलं होतं की आपल्याकडे कमीत कमी 3 इन्कम सोर्स असले पाहिजेत. यामध्ये सुरुवातीला पॅसिव्ह इन्कम सोर्स भरपूर आहेत. पण मी तुम्हाला असं सांगेल की तुमच्या ज्ञानानुसार तुमच्याकडे कला, तुमच्याकडे जे काही समजा एक्सपर्टीज असेल किंवा एखाद्या क्षेत्राचे तुमच्याकडे ज्ञान कला नसेल आणि तसे जर इन्कम सोर्स असतील, तर तुम्ही ते शोधले पाहिजेत आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि सुरुवातीला आपल्याला 3 इन्कम सोर्स बनवायचे आहेत. त्यापैकी सुरुवातीला एका इन्कम सोर्सवरती काम करा. 2 आणि 3 असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला पहिले 3 इन्कम सोर्सवरती स्टेप बाय स्टेप काम करायचं. हे तुमच्या गोलमध्ये पॅसिव्ह इन्कम सोर्स येऊ शकतो. पॅसिव्ह इन्कम सोर्स आपल्याला कुठून मिळू शकतात? मी तुम्हाला एक रेफरन्ससाठी काही गोष्टी सांगणार आहे, की त्याच्या आधारे तुम्ही ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी या तुमच्याकडे नोट करून ठेवा. पॅसिव्ह इन्कम सोर्स कुठून मिळू शकतो हे तुमच्या नोटबुकमध्ये नोट असलं पाहिजे, की जेणेकरून तुमचा रिपीटेड तुम्हाला हा कोर्स बघण्याची गरज लागणार नाही किंवा काही एखादा पाठ जर नाही समजला तर तुम्ही तो रिपीट करू शकता. परंतु हे जर तुमच्याकडे नोट केलं तर तुम्हाला कमी वेळेमध्ये लवकरात लवकर रिव्ह्यू करता येईल आणि त्याच्यावरती ॲक्शन घेता येईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते गोल कंप्लीट करता येईल. यामध्ये जसं की प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे एखादी तुम्ही बिल्डिंग उभा केली आहे त्याच्यातून तुम्हाला मंथली रेंट मिळतोय त्याचं तुम्हाला भाडं मिळतंय असं तुमची प्रॉपर्टी असू शकते. यामध्ये रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, कमर्शियल प्रॉपर्टी असू शकते. तिथून तुम्ही रेंट अर्न करताय. या प्रॉपर्टीसाठी तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला सुरुवातीला वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक इन्कम सोर्स तुमचा तयार होणार आहे आणि त्यानंतर दुसरा आहे बिझनेस. बिझनेसमध्ये ज्या तुम्हाला जसं तुमचं पॅशन किंवा जे व्हिजन तुमचं ठरलंय त्यानुसार तुम्ही तो बिझनेस करू शकता. त्याच्यामुळे तुमचा बिझनेस सस्टेनेबल होईल आणि तुम्हाला त्याच्यातून चांगला एक इन्कम सोर्स तयार होईल. हे एक पॅसिव्ह इन्कम सोर्स आहे, माध्यम आहे. YouTube चॅनल. YouTube चॅनलवरून खरंच पैसे मिळतात का? तर हो, तर खरंच पैसे मिळतात. याच्यावरती जे लोकं ॲक्टिव्हली काम करतात, त्याच्यावरती नेहमी काम करतात आणि तिथून त्यांना YouTubeमधून चांगला इन्कम सोर्स येऊ शकतो आणि बरेचसे लोकं आज याच्यामधून कमवतात. आणि याच्यामध्ये काही लोकांना बऱ्याचशा गोष्टी किचकट होऊ शकतात. जसं की ज्यांच्याकडे आज इन्व्हेस्टमेंट काहीच नाहीये, तिथे प्रॉपर्टीतून ते नाही करू शकत. पण ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, ते ह्या गोष्टी करू शकतात. पण काही बिझनेससाठी इन्व्हेस्टमेंट लागते, काही बिझनेससाठी खूप कमी इन्व्हेस्टमेंट लागते. अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही ठरवू शकता, की बिझनेस तुम्हाला कसा करायचा आहे, की जेणेकरून तुमचे स्किल वापरून तुम्ही बिझनेस करू शकता. खूप कमी इन्व्हेस्टमेंट त्यासाठी लागते आणि तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. असेही सोर्स अवेलेबल आहेत. ते त्याच्यावरती शोधणं गरजेचं आहे, की हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला थोडा रिसर्च करणं गरजेचं आहे,
की माझ्यासाठी कुठलं कम्फर्टेबल आहे. आणि अशा बऱ्याचशा काही कॉमन गोष्टी आहेत की सगळ्यांसाठी त्या कम्फर्टेबल असू शकतात. ते पण आपण पुढे बघणार आहे. यामध्ये इन्व्हेस्टमेंट हे सर्वांसाठी एक कम्फर्टेबल साधन आहे. फक्त आपली इन्व्हेस्टमेंट कुठे केली पाहिजे हे सर्वात महत्त्वाचा विषय. हे पॅसिव्ह इन्कम सोर्स होऊ शकतं. उदाहरणार्थ तुम्हाला याच्यामध्ये स्टॉक, त्याच्यामधून डिव्हिडंड आणि स्टॉकची वाढणारी प्राइस याचा फायदा होतो. म्युच्युअल फंड तुम्हाला कुठलंही काम न करता, जर एखाद्या व्यक्तीला कोणी जॉब करत असेल आणि तुम्हाला एका चांगल्या बिझनेस सारखा इन्कम सोर्स तयार करायचा असेल, तर तुम्ही स्टॉक आणि म्युच्युअल फंड म्हणजे मोस्टली ज्यांना स्टॉक मार्केटचं कुठलंही नॉलेज नाही त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आहे. तर तुम्ही ते करू शकता. पॅसिव्ह इन्कम सोर्स तुमचा तयार होईल. हे बघितलं स्टॉक डिव्हिडंड, स्विंग ट्रेडिंग आणि याच्यामधला अजून एक सर्वात महत्त्वाचा, बऱ्याचशा लोकांना हा पार्ट माहीत नाहीये. कित्येक लोकांना स्विंग ट्रेडिंग हा पार्ट माहीत नाहीये. यासाठी तुम्हाला शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे स्विंग ट्रेडिंग म्हणजे जसं की तुम्ही कमी प्राईसमध्ये घेऊन वरच्या प्राईसला विकणे किंवा त्याच्यातला एक मोबदला नफा कमवणे, ही एक स्विंग ट्रेडिंग स्टॉक मार्केटमध्ये करण्याची एक प्रोसेस आहे. ते पुढे आपण बघणार आहे. हे तुम्हाला स्विंग ट्रेडिंग वगैरे जे काही एक पॅसिव्ह इन्कम सोर्स शेअर मार्केट कोर्समध्ये तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतील. पोझिशनल ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग सारखाच एक टाइप आहे. पोझिशनल ट्रेडिंग इन्कम सोर्स कमवण्याचा शेअर मार्केटचा प्रकार आहे. ऑनलाईन कोर्स सेल, तुम्हाला ज्या क्षेत्राचं ज्ञान कला आहे तुम्ही समाजाचा कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणि कोर्स सेल करून तुम्ही एक तुमचा बिझनेस तयार करू शकता. या प्रोसेसमधून पैसा आणि वेळ आपल्यासाठी कामाला लावणे, त्यामधून पैसा तयार होत जाईल. या सर्व गोष्टी समजून घेतल्यानंतर तुम्हाला एक सिस्टम तयार करणं गरजेचं आहे. याच्यामधून पैसा आणि वेळ तुम्हाला तुमच्यासाठी कामाला लावणं गरजेचं आहे. तुमचा हा पैसा आणि तुमचा असणारा वेळ तुम्ही तुमच्या एका सिस्टमवरती मॅनेज केला म्हणजे ते तुमच्यासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे तुमच्यासाठी काम करेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.